तिसरा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला 3 आहे हा. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला? डिफरन्स दिलेला आहे आपल्याला दोन रूटमधला. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. देन फाइंड k. डिफरन्स दिलेला आहे आणि k ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू. x² - 13x + k = 0. कंपेअर करू याला. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. कंपेअर करून आपल्याला a आणि याचा कोइफिशियंट या दोघांची कंपॅरिझन करून टाकली तर आपल्याला मिळते a = 1. हा एक्सचा कोइफिशियंट आणि दिलेल्या इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट तो b = -13. इथे c आणि हा कोइफिशियंट तर c = k. तर a = 1, b = -13, c = k. This is the values. Given difference between two roots means alpha minus beta is 7. Alpha minus beta is equal to 7. एवढं आपल्याला मिळेल. आपल्याला एक माहीत आहे की इफ अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स of quadratic equation, then alpha plus beta is equal to minus b upon a. असा एक फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला मायनस बी अपॉन ए म्हणजेच कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म अपॉन कोइफिशियंट ऑफ द first term. And alpha minus beta, alpha into beta is equal to c upon a. So alpha plus beta is equal to minus b in bracket. b ची व्हॅल्यू -13 असल्या कारणानं ती ब्रॅकेटमध्ये घातली आपण. अपॉन ए ची व्हॅल्यू 1 आहे. इट इज 1. मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे +13 अपॉन 1 म्हणजेच 13. सो आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 मिळेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 मिळेल आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सीच्या जागी आपल्याला के मिळेल अपॉन 1 म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1. आता गिवन काय आहे, दिलेलं काय आहे आपल्याला. देअरफॉर आपण गिवन जो आहे तो आहे आपल्याला अल्फा मायनस बीटा अपॉन 7. दिस इज द 1. आणि आपण जी व्हॅल्यू काढली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. दिस इज इक्वेशन 2. सायमल्टेनियस इक्वेशन आहे. सॉल्व केला आपण तर मायनस बीटा प्लस बीटा कॅन्सल होईल. अल्फा इंटू अल्फा 2 अल्फा 7 + 13 इट इज 20 अँड देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 20. 2 डिवायडेड होईल अपॉन 2 भागलं आपण 10 येईल. सो अल्फा इक्वल टू 10 येईल. ही जी अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे त्याला पुट करू आपण. पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट केली. अल्फाच्या ऐवजी 10 भरले प्लस बीटा इज इक्वल टू 13. सो बीटा इज इक्वल टू 13 minus 10. So beta is equal to 3. So we have alpha is equal to 10
अँड बीटा इज इक्वल टू 3. आता या दोन किंमता ज्या आहेत त्याचा उपयोग करू आपण आणि केची किंमत काढू. युजिंग दिस टू व्हॅल्यूज अल्फा अँड बीटा वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. सो अगेन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के. आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती इथं. सो अल्फाची व्हॅल्यू आहे 10 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 3 इज इक्वल टू के. पुटिंग अल्फा इज इक्वल टू 10 and beta is equal to 3. So k is equal to 30. So therefore the value of k is 13. याच प्रश्नामधला दुसरा प्रश्न होता. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. 3q² इज इक्वल टू 2q प्लस 8. हा 2 नंबरचा क्वेश्चन होता त्या प्रश्नामधला, क्वेश्चन 3 मधला 2. आणि याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे फॉर्म्युला मेथडनं, है ना. वी हॅव टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग द फॉर्म्युला मेथड. तो फॉर दॅट राइट दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन into its normal form or in its standard form. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ह्या ज्या दोन टर्म आहेत राईट हँड साईडच्या त्याला आपण ट्रान्सफर केलं लेफ्ट हँड साईडला. सो 2q इकडे आल्यानंतर -2q होईल, 8 इकडे आला तर -8 होईल. आणि मिळालेलं जे इक्वेशन आहे त्याला आपण कम्पेअर करू विथ हिअर. आता ax² न म्हणता आपण aq² प्लस bq प्लस c इज इक्वल टू 0. कारण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल q यूज केलेला आहे. जनरली x यूज करतो आपण किंवा y यूज करतो, पण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल x किंवा y न वापरता q वापरलेला आहे. म्हणून आपण याला पण aq² प्लस bq प्लस c या रूपात लिहिलं. कंपेअरिंग केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू 3 मिळेल, b ची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळेल आणि c ची व्हॅल्यू आपल्याला -8 मिळेल. सो ऑन कंपेअरिंग दीज टू इक्वेशन वी हॅव a इज इक्वल टू 3, b इक्वल टू -2, c इक्वल टू -8. फॉर्म्युला काय आहे, जनरली आपण x इज इक्वल टू लिहित असतो, पण दिलेलं इक्वेशन आता क्यूच्या स्वरूपात आहे आणि म्हणून q इक्वल टू -b प्लस मायनस √b² -4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यातला हा जो पहिला पार्ट आहे √b² -4ac, ज्याला आपण निश्चयक किंवा त्याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो, है ना. त्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी बाजूला b² -4ac इज इक्वल टू b ची -2² -4 इंटू a ची व्हॅल्यू वरली 3 इंटू c ची व्हॅल्यू -8. -2चा स्क्वेअर 4 होईल, इथे मायनस आलेला आहे, इथे मायनस आलेला आहे तर प्लस होईल. 4 3 12 होईल, 12 8 96 होईल. म्हणजे 4 + 96, सो इट इज 100. देन वी यूज द फॉर्म्युला. तो फॉर्म्युला जर आपण वापर केला तर आपल्याला मिळेल q इक्वल टू -b प्लस मायनस √b² -4ac अपॉन 2a. व्हॅल्यू पुटअप करू. मायनस हिअर मायनस फॉर्म्युल्यातला आहे मायनस, देन b ची व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह आहे, सो ब्रॅकेट प्लस मायनस √b² -4ac ची व्हॅल्यू आपण काढून घेतली 100 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3.
So 2 into 3. Solve this. Q equal to मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, 2 होईल, प्लस मायनस 100चं स्क्वेअर रूट 10 निघेल आणि खाली येईल 2 इंटू 3 म्हणजे 6. सो देअरफॉर Q इज इक्वल टू, एकदा प्लस साईन वापरून 2 + 10/6 और Q इज इक्वल टू 2 - 10/6. 2 + 10 12/6 और Q इज इक्वल टू 2 - 10 म्हणजे -8 होईल, /6 येईल. भाग जातो इथं, 6 × 6, साइन 2 12. तो Q इज इक्वल टू 2 और Q इक्वल टू 2 × 6 2 × 8, तो -4/3. देयरफॉर द रूट्स of quadratic equation are 2 and -4/3. ठीक है, धन्यवाद.